श्री स्वामी समर्थ. तुलसी वृंदावन जयाचे द्वारी, धन्य धन्य तो प्राणी संसारी, तयाच्या पुण्य नाही सरी, एके राया. नित्य जो तुलसीस नमस्कारी, त्यासी देखोनी यम पळे दूरी, विष्णुदूत आदर करी तया प्राणी यासी. जो प्राणी तुलसी पूजा करीती, तुलसी संगे श्रीहरीची भक्ती, हे वार्ता आहे निश्चिती, असत्य न म्हणावे. तुलसी देवीची मंजिरी, अर्पियली श्रीकृष्णाचे सिरी, धन्य धन्य तो प्राणी संसारी, ऐसे वदे व्यास ऋषी. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आणि आपण पाहत आहात शब्दग्रंथ मराठी हा आपला यूट्यूब चॅनल. आज आपण तुळशीविषयीची अगदी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आपण दररोज तुळशीची पूजा करत असतो, पण ही पूजा करत असताना या तुळशीच्या बाजूला काही वस्तू ठेवणं देखील आवश्यक असतं. या जर वस्तू ठेवल्या नाही तर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही. मग आपण कितीही देवीची पूजा केली, कितीही अर्चा केली तरी देखील तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होत नाही, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही. तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये अशाच या वस्तू पाहायच्या आहेत, ज्या वस्तू आपल्याला तुम्ही जर तुळशीजवळ ठेवत नसेल तर आजपासून तुम्हाला या ठेवायच्या आहेत. यामुळं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, सुखसमृद्धी येणार आहे, घराची भरभराट होणार आहे आणि कायम लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहणार आहेत. तर आता या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला या तुळशीजवळ ठेवायच्या आहेत, तर हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तुळशीला किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. दररोज तुळशीच्या झाडाला जल अर्पित करून पूजन केल्यानं, तुळशीसमोर दिवा लावल्यानं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. ज्या घरामध्ये तुळशीची नित्यनेमानं पूजा होते त्या घरातून दुःख दारिद्र्य कायमचं निघून जातं. आणि यासाठीच आपल्याला तुळशीच्या पूजेमध्ये काही गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत. तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असून तुळशीचा विवाह शाळीग्राम यांच्याशी झाला होता. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचं दुसरं रूप. त्यामुळं भगवान विष्णूंना प्रसन्न जर करायचं असेल तर त्यांना तुळशी अर्पण करावी लागते. तुळशीचं पावित्र्य एवढं आहे की कितीही पंचपक्वानाची थाळी असेल तरी देखील तुळशी दलाविषयी तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो. तुळशीच्या छोट्याशा पानाने या नैवेद्याला पूर्णत्व येतं आणि त्या भोजनात प्रसादत्व उतरते. तीर्थात देखील तुळशीचे पान घालून मगच ते प्राशन केले जाते. तसेच तुळशीची रोज 2 पानं चावून खाल्ल्यानं आपण रोगांना दूर ठेवू शकतो. तसेच तुळशीमुळं वातावरण शुद्ध होतं. म्हणूनच तुळशीच्या आसपासच्या परिसरात देवी देवतांचा वास असतो आणि देवी देवतांनाही आकर्षित ही तुळस करत असते. म्हणूनच हा परिसर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवायला पाहिजे. तसेच तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी, फांदी, मंजिरी आणि माती देखील पवित्र मानले जाते. कारण त्या मातीत तुळशीची मुळं रुजलेली असतात. म्हणून कोणत्याही शुभकार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती आपल्या कपाळी अवश्य लावावी. तसेच तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले जे तण आहे तर ते उपटून फेकून न देता ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तुळशीच्या सानिध्यात आल्याने अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्यानं आपल्या मिळकतीमध्ये धनवृद्धी होते, आपल्या घरामध्ये बरकत येते आणि आपली तिजोरी ही नेहमी धनधान्याने भरलेली राहते. तसंच तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावावा आणि दिव्याखाली मंगल कलशाखाली ठेवतो तशीच धान्याची छोटीशी रास आपल्याला रचायची आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हे दृश्य पाहून लक्ष्मी माता प्रसन्न होते. दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीवजंतूंना मिळते आणि आपल्या हातून एक सत्कर्म घडत असते. आणि म्हणूनच आपल्याला ज्या वेळेला आपण हा दिवा लावत असू तर त्याच्या खाली छोटीशी धान्याची रास रचायची आहे. आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न तर होणार आहे, त्याचबरोबर आपल्याकडून एखादं सत्कर्म देखील घडणार आहे. तसंच तुळशीची मंजिरी ही कृष्णाला प्रिय असल्यामुळं आपल्या रोजच्या देवपूजेत तुळशी दलाबरोबर मंजिरी असल्यास आपल्याला कृष्णाचा देखील आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. तुळशी ही संजीवनी आहे, तिचे पावित्र्य आपल्याला कायम राखायचं आहे. तर आता आपल्याला या तुळशीमध्ये ज्या 3 वस्तू ठेवायच्या आहेत तर त्यातील पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे शाळीग्राम. आपल्याला या तुळशीच्या बाजूला आपल्याला शाळीग्राम अवश्य ठेवायचा आहे. शाळीग्राम म्हणजेच भगवान विष्णूंचं दुसरं रूप आणि भगवान विष्णूंची पत्नी महालक्ष्मी आणि तुळशीचं दुसरं रूप म्हणजेच लक्ष्मी माता. ज्या ठिकाणी पती त्या ठिकाणी पत्नी असा आपल्या
हिंदू धर्मामध्ये नियम आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुळस तर त्या ठिकाणी हा शाळीग्राम असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपल्याला या तुळशीमध्ये शाळीग्राम देखील ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला या सकाळ संध्याकाळ या तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे. हा दिवा या तुळशीजवळ असलाच पाहिजे. आणि तिसरी जी गोष्ट आहे तर ती आपल्या तुळशीजवळ अवश्य असायला हवी. ती म्हणजे या तुळशीच्या बाजूचं पावित्र्य राखायचं आहे. तुळशीच्या आजूबाजूचे वातावरण हे शुद्ध ठेवायचं आहे, पवित्र ठेवायचं आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तुळशीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळं हे वातावरण देवी देवतांना देखील आकर्षित करत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवायचा आहे. आणि यामुळं लक्ष्मी माता आणि त्याचबरोबर इतर देवी देवता देखील आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि यासाठीच आपल्याला या 3 गोष्टी अवश्य करायच्या आहेत. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने तुळशीची पूजा करत असतात किंवा ज्यांनी तुळशीची माळ जर गळ्यामध्ये जर घातली असेल, तर त्या व्यक्तीनं काहीही झालं तर मद्यपान आणि मांसाहाराचं सेवन करायचं नाही. हे जर नियम पाळले तर तुळशी मातेचा, लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा वरद हस्त लाभून आपली सर्व दुःख, दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या घराची भरभराट होते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि घर आपले धनधान्याने भरून जाते. तर त्यासाठी आपल्याला या ज्या 3 गोष्टी आहेत, एक म्हणजे आपल्याला या तुळशीमध्ये तुळशीच्या बाजूला आपल्याला शाळीग्राम अवश्य ठेवायचा आहे. त्याचबरोबर या तुळशीच्या बाजूला आपल्याला सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे देशी तुपाचा आणि या दिव्याच्या खाली आपल्याला धान्याची छोटीशी रास अवश्य रचायची आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. ही झाली दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजेच या तुळशीची पावित्र्य आपल्याला अवश्य राखायचं आहे. तर या जर तुम्ही 3 गोष्टी या तुळशीच्या बाबत केल्या तर तुमचं घर हे धनधान्याने भरणार आहे, सुखसमृद्धीने भरणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही तुळशीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.